व्हावून मला सुखाचा दिवस यावा, हे स्वप्न का मोडता तुम्ही आमचं? आम्ही झोपडं उभं करायचा प्रयत्न करतोय. आम्हाला वाटतं आमच्या डोक्यावरती सावलीचं थोडं छत असावं. आम्हाला वाटतं आमच्या लेकरा बाळांना कुठेतरी गाडीत हिंडावं. त्याच्या बापाने कष्ट केलेत, नाही चपला. चला मला सांगा, तुम्ही 4-8 दिवस वेळ द्या, शहरातून खेड्यात तुम्हाला नाही चपला दिसणार. समाजाच्या पायात काही लोकांच्या दिसन तुम्हाला धोतर फाडलेलं नाही. आईच्या डोक्याला तेल दिसणार तुम्हाला नाही. तेल लावत ती नाही, तिला भाजीत तेल टाकायला किती कुटुंब दाखवू. काय पाप केलं राव माझ्या समाजाच्या लेकरांना तुम्ही त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला लागला? काय केलंय काय त्या मराठा समाजाने पाप केलंय समाजात जन्मून? त्याने राबायचं 10,000 रुपये कमी पडले तर 50 जणांची उमरेची झाला लागते. त्याला पोरा जर फीस कमी पडले तर शिक्षण एवढे महाग झाले. पोरग नोकरीला नाही लागलं तर आई बापाने करायचं काय राव? मागच्या दिवसात तेच प्रत्येक जण लेकरू सुखी व्हावं म्हणून लढतो इथं. कमून राव दशा चाललेली तुम्ही आमची. 58 लाख नोंदी सापडल्या म्हणल्यावर तुम्ही जर त्या लोकांना सांगतच नाहीयेत की तुमची नोंद सापडली म्हणून, तुमची गावापर्यंत यंत्रणा आहे, ग्रामसेवक हे, तुमचा तलाठी आहे, तहसीलदार आहे, तुम्ही सांगा ना बाबा तुमची नोंद निघाली, काढी नाहीत नका काढी ना. नोंद सापडल्यावर तरी देणार आहोत. रान असून आम्ही लोकांची तर साल धरायची वेळ आली आम्हाला. ही आमची वाईट वेळ आहे. आणि तुम्ही एवढे मोठे बलाढ्य समाजात लोक असून आम्हाला शेणमेनं खाली मान घालायला लागायला लागली तुमच्या सोन्यासारख्या एवढ्या मोठ्या समाजाला असून. नसतं तर ठीक आहे, आम्हाला देऊ नका. तुमचा सोन्यासारखा समाज आहे, जगाच्या पाठीवर राज्य करण्याची क्षमता ठेवतोय तो. अहो त्याला असून द्या ना तुम्ही. 58 लाख नोंदी असून त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या ना. ज्यांचे दिले त्यांचे व्हॅलिडिटी थांबवलेत राव. काय पाप केलं त्या पोरांनी? जर आता कुणबीतून भरलेला असेल नोकरीला फॉर्म किंवा त्यांनी ऍडमिशनला फॉर्म, पोरांनी फाशी नाही घ्यायची साहेब. ऍडमिशन रद्द झाल्यावर तुम्ही व्हॅलिडिटी देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र. अरे रजिस्ट्री झाली, साक्षीदार आहेत म्हणल्यावर फेर वाढायला तुम्हाला अडचण काय? रजिस्टर ऑफिस चुकीचं आहे, निबंधक असं म्हणायचं आहे का तुम्हाला? निबंधकाची चूक आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? रेकॉर्ड तुमच्या समितीनं शोधला, प्रमाणपत्र तुमच्याच यंत्रणेनं दिलं आणि तुम्ही आता व्हॅलिडिटी रोखून तर कमून काय वाटलं का? आता तुम्ही 58 लाख म्हणजे जोक आहे. 58 लाख नोंदी निघणं म्हणजे माझा जवळपास 3 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला सुखी समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमचं इथे बीडला पोरग आहे राम मस्के म्हणून, त्याची कुणबी नोंद निघाली आणि सर्टिफिकेट काढायला टाकलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र काढायला वेळ लागेल तर तुम्हाला फॉर्म भरायचा पोलीस पाटलाचा. तुम्ही काय करा, ती चिठ्ठी जोडा, कोणची चिठ्ठी असते पण पावती जोडली. ओके म्हणलं काय हरकत, पण इतक्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. येथे ऑफिसला वारंवार गेले. न होणारी घटना त्याच वेळेस नेमकी घडली. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा झाला. अधिकारी म्हणले ते जमतच नाही, आता अपात्र तू, त्याचा काय दोष? बरं अधिकाऱ्यानं का दिलं नाही आदल्या दिवशी? मग तवा यांना रजावर जायचं, नंतर द्यायला काय? ती तारीख हुकून दिली 21 आणि 22ला सकाळी दिली. कार्य वाटोळं आमचं. ते उदाहरण सांगायला तुम्हाला. फक्त अर्ज नाही म्हणताय तुम्ही अर्ज नाही म्हणताय, मरणाचे अर्ज आहेत. 550 अर्ज जवळपास नुसते एकट्या वैजापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये अर्ज आहेत, धाराशिवमध्ये आहेत, जालन्यात आहेत, नांदेडला अर्ज केलेत गॅजेटनुसार. नाही केले असं नाहीये. अधिकारी डायरेक्ट सांगतात आम्हाला एसओपी नाही आणि सरकारने सांगितलं सध्या देऊ नका. काय सांगावं तुम्हाला याचं? कमवून बाबा आमच्यावर आम्ही काय पातक केलं राव? आम्ही काय चूक केली या समाजाच्या लेकरानं? असून द्या ना, तुमचं देऊ नका म्हणत नाहीत, आम्ही द्या नाही म्हणत. आमचं आम्हाला देणार आहोत. आमचं तळतळ का समजत नाही तुम्हाला? मग आम्ही खेड्यातले आम्हाला राग येतो म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा आम्ही नाकारत नाही. दाखवा सहन करून. तुम्ही तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झालेलं फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून? का बरं आमच्याच एकट्याच्या मानगुटीवर कमवून दगड? 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा. पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात.
अहो, यांना नसून दिलं ना राव, यांना वंशावळ कोणची लागती मिळ नाही. करा ना ओबीसीचं आरक्षण आहे ना ते कुणबीचं, करा ना त्यांच्या धर्तीवर, कशाला डोकं. वंशावळ नाही, सक्का भाऊ, सख्या भावाला नाहीये. बरं राहून जाते आहे का प्रमाणपत्र, सख्या भावाला नाहीये. आता एक उदाहरण सांगतो, मला जेवढं माहिती आहे तेवढं, ते नाव घेतल्यामुळे बाकीच्यांना वाटण. पुन्हा मंगेश पोकळ्यांच्या पोराला दिलं आणि पुरीला नाही दिलं, त्याचा धंदा. शिरसाट साहेब बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. ते मंत्री बिचारे, त्यांच्यावर उगा हे करू नका तुम्ही, आमच्या यागळ्या गप्पा होत्या. हा, उगा टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिन त्यांना देऊ नका. ते बिचारे काम करते, ते आहे ते बंद व्हायचे, आमच्याकडे यायचे तुमच्या दाखा तुम्ही द्यायचे दातून खोटी घालून या खाली, त्यांचं पळापळ सुरू व्हायचे. हा ना तेच, हा हेच, हा बाकी हे सख्य भाऊ आहेत. आता हे सख्य चुलत भाऊ.